आपण यावेळेस मननाकरता योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचने आपण घेऊया. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ही वचने बोलत आहे. तो म्हणत आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते देखील मला ओळखतात आणि ती जी माझी मेंढर आहेत त्यांच्यासाठी मी आपला प्राण देतो. प्रियानो, ही वचने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्यावेळेस तो देहावस्थेमध्ये या भूतलावर असताना तो बोललेला आहे. त्यानंतर त्याने आपल्या मेंढरांसाठी प्राण दिलेला आहे आणि आज तो स्वर्गामध्ये विराजमान आहे. आणि प्रियानो, जी त्याची मेंढर आहेत ती त्याला ओळखत आहेत. या ठिकाणी आम्हाला ह्या वचनांमध्ये काही गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हे स्पष्ट करत आहे की पिता पुत्राला ओळखतो, तसा पुत्र देखील पित्याला ओळखतो. जी ओळख आहे ती दुतर्फा ओळख आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. ती एकतर्फी ओळख नाहीये, तर ती दुतर्फा ओळख आहे. जसा पिता पुत्राला ओळखतो, पुत्र पित्याला ओळखतो, तशाच प्रकारची ओळख आमच्याबद्दल देखील देव करू इच्छित आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जसे त्याचप्रमाणे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो. प्रथम तो आम्हाला ओळखतो, तो आम्हाला सर्व प्रकारे ओळखतो. तो आमची प्रकृती जाणतो, जसं स्तोत्र 103 आणि 14 मध्ये आम्ही वाचतो. तो म्हणतो कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. तो आमची प्रकृती जाणतो, तो आमचा स्वभाव जाणतो, तो आमचं उठणं बसणं सर्व प्रकारे जाणतो. स्तोत्र 139 मध्ये जर वाचलं आम्ही, पूर्ण स्तोत्रामध्ये त्या गोष्टी आहेत. 15-16 वचनात आम्ही वाचतो, तो म्हणतो की मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. तो आमची प्रकृती जाणतो, तो आमची आकृती जाणतो. आम्ही निर्माण होण्यापूर्वी तो म्हणतो मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. होय प्रियानो, तो आम्हाला सर्व प्रकारे जाणणारा देव आहे. तो आमची प्रकृती जाणतो, आमची आकृती जाणतो. आम्ही निर्माण होण्यापूर्वीची आमची अवस्था तो जाणतो. आमचं अंतःकरण हे आमच्याशिवाय कोणाला ठाऊक असतं, इतर लोकांना कुणालाही ठाऊक नाही. इर्माया म्हणतो 17 आणि 9-10 मध्ये तो म्हणतो हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. परमेश्वर आमचं मन जाणतो, जे कोणी जाणू शकत नाही. तो सर्व प्रकारे आम्हाला ओळखतो. प्रियानो, एवढंच नाही तर देवाने जी काही सृष्टी निर्माण केलेली आहे, जे काही त्याची हस्तकृती आहे, ते सर्व त्याला ओळखतात, त्याची वाणी ऐकतात, त्याच्या आज्ञा पाळतात. स्तोत्रकर्ता म्हणतो आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. स्तोत्र 150 मध्ये सर्व सृष्टी त्याच्या आज्ञांचं पालन करते. परंतु खंत ही आहे की जो मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपामध्ये घडला गेला आहे, ज्याला देवाने स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केला आहे, तो मात्र देवाला ओळखीत नाही. यशायामध्ये आम्ही पाहतो 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये देव ती खंत व्यक्त करताना आम्हाला पाहायला मिळतं. तो म्हणतो की बैल आपल्या धन्याला ओळखतोय,
गाढव आपल्या धान्याचे आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, परंतु माझे लोक मला ओळखत नाही. किती खेदाची गोष्ट आहे प्रिया. देवाला ओळखणं हे किती जरुरी आहे, किती गरजेचं आहे. प्रियानो, कित्येक लोक जन्माने ख्रिस्ती आहेत, परंतु त्यांचा नवा जन्म झालेला नाही. त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर ख्रिस्ती हे नाव लागलेलं आहे, परंतु ख्रिस्ताची आणि त्यांची ओळख नाहीये. प्रियानो, ही ओळख म्हणजे आमचं तारण, आमचा उद्धार. ही प्रथमदर्शनी जी ओळख आहे, त्या ओळखीच्या द्वारे आम्ही आमच्या देवाकडे जातो. जे आम्ही त्याचे शत्रू बनलेलो पापामुळं, ते आम्ही पुन्हा त्याची लेकरं असं बनतो. प्रियानो, देवाने त्याच्या ओळखी संबंधी आम्हाला इन्व्हिटेशन, आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. आम्ही त्याला ओळखावं, त्याला जाणावं, त्याला आपला तारणारा म्हणून आपल्या जीवनात स्वीकार करावा. प्रियानो, आम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून आमचं तारण होईल असं मुळीच नाही. किंवा आम्ही चालीरीतीप्रमाणे चर्चला जात असू, ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत असू, आणि जर आम्हाला असं वाटत असेल की आमचं तारण झालेलं आहे किंवा आम्ही खरे ख्रिस्ती आहोत, आम्ही धार्मिक आहोत आणि म्हणून आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळेल, तर प्रियानो, हा अतिशय गोड गैरसमज आहे. प्रियानो, आम्ही जाणून घेतलं पाहिजे की देव कोण आहे. तो आमचा तारणारा आहे, त्याला आपल्या अंतःकरणात आम्ही घेतलं पाहिजे. आणि जर आमची आणि त्याची ही जर ओळख नसेल, त्या तारणाच्या द्वारे जर आमची ओळख झाली नसेल, तर शेवटी प्रियानो, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 7वा अध्याय 21 ते 23 वचनामध्ये गंभीर इशारा आम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईलच असे नाही, तर जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, करतात, त्यांचाच होईल. त्या काळी कुणी येऊन म्हणतील मी तुझ्या नावाने भूते काढली, कुणी म्हणतील आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. सर्व खरं आहे प्रियानो, परंतु प्रभू येशूचं उत्तर आम्हाला विचार करायला लावते. काय उत्तर देतो प्रभू येशू? तो म्हणतो, अहो अनाचार करणाऱ्यांनो, मुझपासून निघून जा. माझी आणि तुमची कधीच ओळख नव्हती. होय प्रियानो, ही ओळख होणं अतिशय गरजेचं आहे. प्रियानो, आज जर आमची ही ओळख नसेल ख्रिस्ताबरोबर, किंवा त्याला आम्ही तारणारा म्हणून, वैयक्तिक तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जर घेतलं नसेल, तर आज ही घटका आहे, ही वेळ आहे, ही संधी आहे की आम्ही त्याला आपला तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणात घ्यावं आणि त्याच्याशी ती ओळख करावी. आणि त्या ओळखीच्या द्वारे प्रियानो, आपण त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होणार आहे. दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, ही झाली पहिली तारणदायी ओळख. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळते की तारणानंतर जी ओळख आहे आमची आणि देवाची, ती अतिशय घनिष्ठ व्हायला पाहिजे. आम्ही देवाला जाणलं पाहिजे, आमची आत्मिक वृद्धी त्याद्वारे झाली पाहिजे. आमचं तारण झालं, आमची देवाची ओळख झाली आणि आमचा आता स्वर्गात प्रवेश निश्चित झाला आहे. आणि असं म्हणून आम्ही काय करतो बरं? आत्मिक जीवनामध्ये वाढत नाही. आमच्या बिझी शेड्यूल मध्ये आम्ही बिझी होऊन जातो, किंवा जगाचा प्रभाव आमच्यावर पडून आम्ही जगाप्रमाणे चालू लागतो. प्रियानो, या गोष्टीबद्दल आम्ही दक्षता घेण्याची अतिशय गरज आहे. आमचं तारण झालेलं आहे, आता या तारणानंतर त्या ओळखीमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. आमची ओळख ही दृढ झाली पाहिजे. जशी एखाद्या व्यक्तीची आणि आमची प्रथमदर्शनी ओळख होते, आणि त्यानंतर मात्र त्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं गरजेचं आहे, नाहीतर ती ओळख काय कामाची नाही.
ज्यावेळेस कॉन्टॅक्ट असतील, संबंध वारंवार येत असतील, त्यावेळेस आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. यानं पती पत्नीचं उत्तम उदाहरण आहे. विवाहाबद्ध झाल्यानंतर ते एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना जाणून घेतात, एकमेकांच्या आवडी निवडी सर्व काही त्यांना माहीत व्हायला लागतं. इतकं की कितीही दूर असताना पती आपल्या पत्नीला ओळखू शकतो, किंवा पतीच्या गाडीचा आवाज ऐकून देखील लगेच पत्नीला कळतं की माझा पती आलेला आहे. यानो ही घनिष्ठ ओळख आमची व्हायला पाहिजे. यानो ज्यावेळेस ही ओळख अतिशय वाढेल, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला जाणू शकतो. ख्रिस्ताला माझ्या जीवनातून काय आवडतं, मी त्याला कशा प्रकारे संतोष देईल, हे आम्ही ओळखलं पाहिजे. ह्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. पेत्र म्हणतो त्याच्या दुसऱ्या पत्राच्या पहिल्या अध्यायात आणि 5व्या वचनापासून आम्ही वाचतो, तो म्हणतो, ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. प्रियानो, आमच्या विश्वासात काय काय ऍडिशन करायचं आहे, काय काय भर घालायची आहे, त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. त्यावर आम्ही लक्ष देऊया. तो आमचा विश्वास कसा बळकट होईल, कसा तो अधिक व त्या ओळखी संबंधी अधिक मजबूत होईल, यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याची दक्षता आपण घेऊया. नाहीतर प्रियानो, त्याच्या ओळखी संबंधी आम्ही निष्क्रिय ठरू, त्याच्या ओळखी संबंधी आम्ही काही काम करत नाही असं ठरणार आहे, निष्क्रिय. प्रियानो, त्याच्या विश्वासामध्ये आम्ही भर घालायची आहे. आम्ही विश्वास ठेवला आहे एवढंच पुरेसं नाही, त्यामध्ये सात्विकतेची भर घालायची, त्याच्यात इंद्रिय दमनाची, ज्ञानाची, धीराची, सुभक्तीची, बंधुप्रेमाची, प्रीतीची भर घालायची आहे. आणि अशा प्रकारे आम्ही वाढत राहायचं आहे. त्यावेळेस आमची आणि त्याची ओळख ही अधिक प्रबळ आणि अधिक कार्यकारी अशी ठरेल, प्रभावी अशी ओळख ठरेल. आणि त्यावेळेस आम्ही निष्क्रिय ठरणार नाही. यानो आमची ओळख आम्ही जपलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आमची ओळख काय आहे? आम्ही देवाचे लोक आहोत. परंतु आम्ही कित्येक वेळा आमची ओळख विसरून जातो आणि आम्ही ख्रिस्ताला नाकारतो. पेत्र जसा म्हणाला की प्रभू, मी तुला कधीच नाकारणार नाही. परंतु लुकाच्या 22व्या अध्यायामध्ये 27व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तो 3 वेळा प्रभूला नाकारतो आणि तो म्हणतो की मी खरंच सांगतो की मी त्याला ओळखत नाही, मी त्याला ओळखत नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये चालत असताना, जगामध्ये वावरताना आम्ही कदाचित असं म्हणतो का, आम्ही आमच्या वागणुकीतून असं दाखवतो का की मी ख्रिस्ताला ओळखत नाही? होय प्रियानो, याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे. आमची ओळख ही वाढती असली पाहिजे, त्याच्या आज्ञा पालनामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. योहान 13:35 मध्ये म्हटलंय, जर तुम्ही एकमेकावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझे शिष्य आहात असे तुम्हाला ओळखतील. होय प्रियानो, आमची ओळख त्या प्रीतीच्या द्वारे होते. आमची ओळख आज्ञा पालनाच्या द्वारे होते. 1 योहान 2 अध्याय 3 अध्याय योहानाने लिहिला आहे. तो म्हणतो की जर आम्ही म्हणतो की त्याला मी ओळखतो आणि मी जर त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे. जो कोणी पाप करतो त्याच्या ठाई सत्य नाही आणि तो त्याला ओळखतही नाही. होय प्रियानो, जर आम्ही तारण झाल्यानंतर देखील दैहिक जीवन जगत असू आणि म्हणत असू नाही मी त्याला ओळखतो, परंतु नाही प्रिया, आमच्या ओळखी संबंधी आम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे. होय प्रियानो, आणि अशा प्रकारे आज देवाचं वचन आमच्या पुढे येऊन आम्हाला हेच सावध करत आहे. ते आम्हाला गंभीर इशारा देत आहे. जर आम्ही
तारणदायी ओळख करून घेतली नसेल तर ती आज करून घेणं गरजेचं आहे. कारण आमचा प्रभू कधी येईल हे आम्हाला ठाऊक नाही. आणि ज्यांचं तारण झालंय त्यांनी त्या ओळखीविषयी दक्षता घेणं गरजेचं आहे प्रियानो. नाहीतर त्या दिवशी येईल आणि प्रभू आम्हाला काय प्रतिफळ देईल, होय प्रियानो, हे त्याच्यावर डिपेंड असणार आहे, त्याच्यावर अवलंबून असणार आहे प्रियानो. ही ओळख कुठपर्यंत आहे? प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस सर्व काही पूर्ण झालेलं असणार आहे. इब्री लोकासपत्र 8वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणी असं म्हटलंय की परमेश्वराला ओळखा असं कोणी शिकवणार नाहीत, कारण ते सर्व परमेश्वराला ओळखणार आहेत. या भूतलावर आम्ही जोपर्यंत आहोत, जोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही, तोपर्यंत ही तारणदायी ओळख आणि तारणानंतरची ओळख तोपर्यंत आम्हाला जपायची आहे. त्यानंतर मी सदा सर्व काळ त्या प्रभूजवळ राहणार. आणि खरोखर प्रभूबद्दल आपण धन्यवाद देऊया त्याला या वचनाद्वारे, की तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जसे जसे ते माझे आहेत ते मला ओळखतील. प्रियानो, आपण चांगल्या प्रकारे प्रभूला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. देवा प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला असं करण्यास तो सहाय्य करो.